हा बिल आणून एकीकडे लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून हे सरकार करतं। सर, पण काल या सभागृहामध्ये फक्त निकोलेंनी विरोध केला, बाकी काँग्रेस असेल किंवा विरोधक अरे त्यांनी त्या ठिकाणी मी तर मिटिंगला गेलो नाही, कारण मी शेवटच्या टप्प्यात आलो होतो। एकच मिटिंग शेवटची झाली, त्या मिटिंगला मी जाऊ शकलो नाही, कारण मला एक दिवस अगोदर कळवण्यात आलं होतं। संयुक्त समितीकडे ज्यांनी 12,000 लोकांनी आक्षेप नोंदवले आहेत, लोकांनी संयुक्त समितीकडे सदस्यांनी आक्षेप नोंदवले आहेत। काय केलं त्याचा? पुढे माहिती दिली त्या बिलामध्ये, त्या आक्षेप नोंदवल्यानंतर पुढे त्यामध्ये सुधारणा केली, काही मुद्दे आणलेत, 2-4 विषय त्यामध्ये वगळले। पण नाही असं नाही की संयुक्त समितीकडे गेला म्हणजे बिल पास करायचं त्यांना परमिशन दिली काय? याचा अर्थ असा होतो काय? अरे संयुक्त संविधान समितीकडे जरी गेलं असेल तरी त्यामध्ये काही सूचना दिल्या गेल्या, पण चर्चाच होऊ नये, महाराष्ट्रातील देशातील जनतेला कळूच नये की आम्ही सभागृहात काय चर्चा करतो आहोत। तुम्ही संयुक्त समिती पुढे तुमच्या सूचना झाल्या म्हणजे झाला, त्याचा आवाज दाबायचा, त्याला बोलू द्यायचं नाही, बोलायला मर्यादा आहे म्हणून सांगायचं। हे लोक हे मला वाटतं की बहुमताच्या भरोशावर लोकशाहीचा गळा घोटण्याचं साठी रचलेलं हे षडयंत्र आहे। तुमच्या नेत्यांनी काल विरोध नाही केला, फक्त आमदार निकोले यांनी विरोध केला, त्यामुळे बहुमताने पास झालं ते। नाही, बहुमतांनी पास म्हणजे काय एकमत होत नाही, तुम्ही चुकीची चुका करू नका। बहुमत हा सत्ताधाऱ्यांच्याकडे असतो, एकमत म्हणजे सभागृहाचं मत असतं। एकाने जरी विरोध केला तरी त्याला एकमत म्हणजे बहुमत होत नाही। त्यामुळं विरोध केला नाही असं नव्हे, काँग्रेसचा त्याला विरोधच होता। मी काल दुर्दैवानं माझी बँकेची निवडणूक होती, मी स्वतः मतदार होतो, त्यामुळे मी काल उपस्थित राहू शकलो नाही। पण नाना पटोलेंनी, नितीन राऊतांनी भूमिका मांडली। आता संख्याबळ एवढं प्रचंड आहे की ते म्हणजे पाशवी बहुमत असल्यामुळे त्या भरोश्यावर ते काही करतायत, हे त्या ठिकाणी दिसून आलं। दुसरं असं, गोपीचंद पडळकर आता इथं भेसळ दुधाची दाखवत आहेत, भाजपचं आणि महायुती सरकार असताना आमदारांना का करावं लागतं? मला तेच कळत नाही की सत्ता तुमच्या हातात, मंत्री तुमचा, पॉवर तुमच्या हातात, आणि दूध आणून भेसळ इकडे दाखवत आहे म्हणजे काय? तिकडे काय तुम्हाला कारवाई करायचं सोडून सत्ताधारी आमदारांनी जे भेसळ दूध इथे काय दाखवायचं आहे? मंत्र्यांना सांगा, दाखवा, नाहीतरी तुम्ही सगळ्यावर कुरघडी करतच असता तर मग तिथे जाऊन करा ना, मंत्र्यावर दाखवा ना तुमची पॉवर, आमदार म्हणून सत्तेतला। म्हणजे झाला ते भेसळ, सरकार भेसळ, सगळंच भेसळ, तर रस्त्यावरच आणून दाखवा भेसळ काय आहे ते। चंद्रपूर हे कारवाई करायला पाहिजेत, ते मंत्र्यांनी करायला पाहिजेत। याच्या ठिकाणी हे काही शोभाजी करायची गरज नाही असं माझं मत आहे। सर, चंद्रपूर हायवे काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं, मात्र पावसामुळे पूर आल्याने तो आता हायवेच वाहून गेल्याची घटना घडली। नाही, चंद्रपूर हायवे झालेला नाही त्यांच्या हस्ते उद्घाटन, तो झालेला मला वाटतं की 6 महिन्यापूर्वी चंद्रपूर ते दुसरा कुठला आपला नागपूर ते दुसरा रोड आहे, चंद्रपूर हायवे असं कुठलाही नाही की 6 महिन्यापूर्वी त्यांचं उद्घाटन झालेलं। एक उद्घाटन झालेलं होतं, वाहून गेलं नाही, पण त्या रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडले, मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि त्यामुळे तिथे वाहतूक खोळंबली। तर आता रोज पुलावर नवीन कामावर खड्डे पडणं, पूल ओव्हरब्रिज फ्लायओव्हर वाहून जाणं, पडणं, हे रोज चाललेलं आहे, देशाभरात चाललेलं आहे। त्यामुळं कालच एक कामठी रोडवर नवीन रस्त्यावर फार मोठा खड्डा पडला फ्लायओव्हरला, आणि ते ब्रिज वाहतुकीसाठी उद्घाटनाच्या पूर्वीच बंद करायला लागलं। असे निकृष्ट काम चाललेले आहेत। आता गडकरी साहेबांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत। ते म्हणाले ते का मला खाजगीमध्ये बोलताना की शक्तीपीठ हे 35,000 कोटीमध्ये बांधू, आता ते 87,000 कोटीमध्ये बांधतायत। आम्ही सरकारला विनंती करणार आहोत की 35-40,000 कोटीमध्ये जर शक्तीपीठ होत असेल तर त्यांना बांधायला द्या आणि 40,000 कोटी रुपये वाचवा गरीब जनतेचे महाराष्ट्रातील, ते बांधणार आहेत असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे हे सगळं काही गोंधळ आहे, हे गोंधळ सरकारचं। बघा, मला आत्ताच ॲडव्होकेट भूषण भाऊसाहेब आजबे, तर मला तुम्हाला एवढेच सांगायचं की या सगळ्या संदर्भात जे फ्लायओव्हरची रस्त्यांची गती झाली,
हे निकृष्ट बांधकामामुळे होत आहे. यामध्ये ठेकेदारांचा फाव होत आहे. सगळ्यामध्ये फार गोंधळ आहे. त्यामुळं या घटना आता भविष्यात वाढताना दिसतील असं मला वाटतं. घोषणा केली आहे, मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणून तुम्ही त्यांच्या या जो आग्रह त्यांनी केली आहे, विनंती केली ती स्वीकाराल का? नाही, आम्ही MIMची घोषणा आहे तर त्यात आपल्या चर्चा आहे की वरिष्ठ पातळीवर चर्चा करू आणि त्या ठिकाणी तो सब आपण चर्चा करून निर्णय घेऊ. रोहिणी खडसे यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि विधान भवनातच परिसरात कचऱ्याचं ट्विट आहे हे. खरं तर काय प्रतिक्रिया आहे, कारण कचऱ्याला झाकण्यासाठी पडदा देखील टाकलेला पाहायला मिळाला. आता सरकारच कचरा झाला आहे. त्यामुळं कचरे सगळीकडेच कचरा दिसणार आहे. फार कचऱ्याचे ढीग साचतायत विधानमंडळात, महाराष्ट्रात, गल्लोगल्लीत कचऱ्याचे ढीग महानगरपालिकेमध्ये एवढे वाढलेत की मुंबई महानगरपालिकेमध्ये 2.5 कोटीचा दरवर्षी घोटाळा होतोय. पुणे महानगरपालिकेमध्ये कचरा घोटाळा आहे, नागपूर महापालिकेमध्ये कचरा घोटाळा आहे, विधानभवनामध्ये कचरा घोटाळा कदाचित दिसला असेल. त्यामुळं त्यांनी ते वाक्य बोलले असावेत. मी पूर्ण त्यांचं ट्विट ऐकलं नाही, पण स्वच्छता पाळा तर साथीचे रोग येत आहेत, नाही तर सगळ्यालाच ते बिमारी झोंबणार आणि सगळेच ॲडमिट होणार. त्यामुळे स्वच्छता ठेवावी हे आम्ही अध्यक्षांच्या लक्षात आणून देऊ.